छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा 14 मे 1657 मृत्यू झाला. 11 मार्च 1689 पुण्या फक्त 32 वर्षाचा आयुष्य छत्रपती संभाजी महाराजांना लाभलं. 1 फेब्रुवारी 1691 संगमेश्वर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराजांना पकडलं सरदेसाईंच्या वाड्यामध्ये. न्याय निवाडे करण्यासाठी महाराज त्या ठिकाणी आलते छत्रपती संभाजी महाराज. आणि खबर लागली मुकब्बर खानाला, सरजा खानाला, रहुल्ला खानाला खबर लागली छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर आहे मध्ये आहेत, न्याय निवाड्याचे काम करत आहात. आणि त्यांचाच मेहुणा गरजी शिर्के फितूर झाला हो. वाट दाखवली संगमेश्वरची, सरदेसाईच्या वाड्याची वाट दाखवली आणि निघाला सैन्य. मुकब्बर खानाचा सैन्य तब्बल 1.5 लाखाचं सैन्य घेऊन अंबा घाट मार्गे कोल्हापूरच्या दिशेनं, संगमेश्वरच्या दिशेनं खऱ्या मुकब्बर खान येत होत्या. तो पण 1.5 लाखाची सैन्य घेऊन. आणि महाराजांकडे किती होते? फक्त 500 मावळे. न्याय निवाड्याच्या कामासाठी, आराम करण्यासाठी महाराज आलते. 1.5 लाखाचं सैन्य घेऊन मुकब्बर खान आंबा घाटामार्गे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर मध्ये प्रवेश केला. आणि माळसोजी बाबा घोरपडे वय वर्ष 80. माळसोजी बाबा घोरपडेंनी बघितलं, पन्हाळा किल्ल्यावरून बघितलं आंबा घाट मार्गे संगमेश्वरच्या दिशेनं तब्बल 1.5 लाखाची फौज जात आहे. गेलं पाहिजे, राजाला सांगितलं पाहिजे, घात होणार, राजा मारलं जाणार, सांगितलं पाहिजे. तब्बल 80 वर्षाचं म्हातार माळसोजी बाबा घोरपडे घोड्यावरती बसले आणि निघाले महाराजांच्या दिशेनं आणि पोहोचले संगमेश्वर मध्ये. आणि सांगितलं राजा निघा निघा, राजा निघा, मुकब्बर खान येतोय, राजा निघा, ताबडतोब आताच्या आता लगेच निघा. त्यावेळेस महाराज म्हणले नाही माळसोजी बाबा, तुमच्या थकल्या खांद्यावर स्वराज्य स्थापून जायला आम्ही नाही राजा झालो, मरू इथं, शेवटचा श्वास या मातीसाठी अर्पण करू, पण असं पडून जाणार नाही. तेवढ्या मुकब्बर खानाचं सैन्य सगळं संगमेश्वरला घेरलं, सरदेसाईच्या वाऱ्याला घेरलं आणि महाराजांना पकडण्यात आलं. तुमचा माझा राजा 1 फेब्रुवारी 1689 महाराष्ट्राच्या मातीमध्ये पकडला गेला. महाराजांना पकडण्याची हिंमत होत नव्हती हो कोणाची. साखळदंडे आले, महाराजांच्या अंगावरती फेकले. तब्बल 200 जण महाराजांना पकडण्यासाठी जात होते, पण तरी राजा आवरायला तयार नव्हता. शेवटी साखळदंडे फेकले आणि स्वराज्याचा छावा जेरबंद झाला. 1 फेब्रुवारी 1691 मराठ्यांचा छावा तुमचा माझा राजा जेरबंद झाला. साखळदंडे बांधले आणि फरफडत वडत निघाली राजाची धिंड. मुकब्बर खान म्हणत होता, अरे आतापर्यंत यांनी राजवस्त्र घातले असते, आता याला विदूषकी जमले घालायला सुरुवात करा. अरे राजा आला म्हणून आतापर्यंत ढोल ताशे वाजवायला सुरुवात होत असन, नारे सनई चौघडे वाजत असन, आता ढोल ताशे बडवायला सुरुवात करा. कळू द्या महाराष्ट्राला, मुकब्बर खानानं औरंगजेबानं मराठ्यांचा छावा सरजा संभाजी राजा कैद केला. फरफडत उंटाच्या शेपटीला बांधण्यात आलं. राजाची धिंड निघाली तुमच्या माझ्या राजाची. गावच्या वेशीवरून महाराजांना नेलं जात होतं, पण गावातल्या वारकऱ्यांना धारकऱ्यांना माहित नव्हतं माझा राजा कैद झालाय. गडा शेजारून नेलं जात होतं, पण गडावरल्या गडकऱ्यांना माहित नव्हतं माझा राजा कैद झालाय. आणि कळेपर्यंत सुरक्षित 15 फेब्रुवारी 1691 अहिल्यानगर अहमदनगर जिल्हा श्रीगोंदा पेडगाव कडेपर्यंत धर्मवीर गडाला महाराजांना आणण्यात आलं. औरंगजेबासमोर महाराजांना सादर केलं. औरंगजेब म्हणू लागला, हे जे डोळे आहेत ना, डोळे माझ्याकडे बघत होते आजपर्यंत, हे डोळे आताच्या आता ताबडतोब काढा. या संभाजीराजाचे डोळे काढा लगेच. आणि तापलेल्या लाल बुंद सळ्या तापाल्या ठेवल्या भट्टीमध्ये. लाल बुंद झालेल्या सळ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्याच्या दिशेने येत होता. ज्या डोळ्यानं स्वराज्य बघितलं, ज्या डोळ्यानं गडकोट बघितले, ज्या डोळ्यानं हा महाराष्ट्र बघितला, लाल बुंद तापलेल्या सळ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्या दिशेने येत होत्या. जसा सळे छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्याच्या दिशेने आल्या, तिथं राजाच्या डोळ्यामध्ये घुसल्या बरोबर राजाचे बुबळ फक्त राहिले. पडलेले डोळे जमिनीवरती विचारत होते राजाला. राजा चुकला असता, वाकला असता, राजा अजून काही वर्ष आयुष्य आरामात जगला असता. राजा कोणासाठी सहन करतोय? राजा झुकणार आहे. औरंगजेबानं दुसरी शिक्षा लगेच सांगितली, याचं तोंड, याची जीभ काढा. याची जी जीभ ले बोलती, याचं तोंड ले बोलतो, ताबडतोब जीभ बाहेर काढा, लगेच आताच्या आता ताबडतोब काढा. संभाजी महाराज तोंड उघडायला तयार नव्हते. कोणीतरी आलं, संभाजी महाराजांचं नाक दाबलं, श्वास घेण्यासाठी तोंड उघडलं.
काढलं. तेवढ्यात पक्कड सांची पुढे आली, महाराजांची जीभ बाहेर काढली. तशी जीभ बाहेर काढली, वळवळत करणारी जीभ जमिनीवरती पडली होती. तोंडामधून फक्त रक्त वाहत होतं. वळवळत करणारी जीभ महाराजांना प्रश्न करत होती, हे राजा कोणासाठी सहन करतोय? हे राजा झुकला असता, वाकला असता, अजून काही वर्ष जगला असता रे. हे राजा का सहन करतोय रे? आणि आश्चर्य, गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 11 मार्च 1689 शेवटची शिक्षा सुनावली. या राजाचं मस्तक कलम करा. मस्तक कलम हाल केले हो राजाचे. पायाच्या नकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगाचं चामडं सोललं. त्याच्यावरती मिठाचं पाणी टाकलं. तर तिची आवाज झाला महाराजांच्या तोंडामधून. पण सहन करत होता हा राजा. सहन नख बोट पायाच्या गुडघ्याच्या वाट्या काढल्या हो. हालहालपणे राजा तुमच्या माझ्यासाठी सहन करत होता. 11 मार्च 1691 सुनावलं, राजाचं मस्तक कलम करा. राजांचं मस्तक कलम केलं. त्याच्यामधून 2 रक्ताचे थेंब बाहेर पडले. इंद्रायणीच्या डोहामध्ये पडले. थरारली इंद्रायणी भीम्या बाबा. ती सुद्धा म्हणत होती, हे राजा आजपर्यंत तुझं शौर्य बघितलं. हे राजा आजपर्यंत तुझा पराक्रम शौर्य बघितलं. हे नाही बघितलं रे. अरे राजा झुकला असता, वाकला असता, इशारा जगला असता रे. का सगळं सहन करतोय रे? कोणासाठी? तुमच्यानं माझ्यासाठी सहन केलंय. आपल्या मंदिरावरले कळस, अंगणातली तुळस, तुमच्या माझ्या कपाळावर कुंकू सुरक्षित राहा म्हणून 40 दिवस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी अत्याचार सहन केला. तुमच्यानं माझ्यासाठी. तुमच्यानं माझ्यासाठी सहन केलंय त्या आपल्या राजानं. म्हणून त्या राजाचे आपण उपकार विसरत चालले हो. त्या राजामुळे हा सप्ताह जिवंत आहे. मंदिर जिवंत आहे. तुकोबारायचा पालखी सोहळा कोणामुळे जिवंत असेल? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांमुळे. औरंगजेबानं तुकोबारायच्या पालखी सोहळ्यातल्या वारकऱ्यांची कत्तल केली. पण पहिलं संरक्षण माझ्या राजानं दिलं. आणि आजही ते संरक्षण दिलं जातं. देहूमधून तुकोबाराची पालखी निघली की त्याला सगळ्यात पहिलं संरक्षण कोल्हापूरचे छत्रपती खासदार छत्रपती संभाजीराजे संरक्षण देत आहेत. देहूपासून तर पंढरपूर पर्यंत पालखीला संरक्षण दिलं जातं. म्हणून त्या राजाचे उपकार आहेत. चामडं सोडून घेतलं होतं तुमच्यानं माझ्यासाठी. काय कमी होतं? हिरे माणिक मोती पैसा सगळं काही होतं. अंगणामध्ये सडा होता हिरे माणिक मोतीचा. पण तरी वयाच्या 32व्या वर्षी महाराजांनी तुमच्या माझ्यासाठी बलिदान दिलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे माझ त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. अशा मुलांची देवा